आता जीएसटी मध्ये सरकारनं असं केलंय की काही स्लॅब रद्द केलेत बरोबर किंवा काही स्लॅब वाढवलेत, बरोबर काही स्लॅब नील केलेत. मग त्याचा नक्की फायदा जनतेला होणार आहे का? का हे फक्त सरकारच्या दृष्टीनं ते फायदेशीर ठरेल? आता हा कायदा आहे की जो जीएसटी संबंधित कायदा जो प्रत्येक नागरिकाच्या खिशात हात घालणारा हा कायदा आहे. मग हा खिशात हात घालणारा कायदा याच्यातून गव्हर्नमेंटला दर महिन्याला ॲव्हरेजली 2 लाख कोटी रुपये कलेक्शन होत असतं. तर हे कलेक्शन होत असताना गव्हर्नमेंटच्या सुद्धा आता लक्षात आलेलं आहे की कुठेतरी आपल्या भारतीय नागरिकाला याच्यातनं रिलीफ दिला पाहिजे. मग रिलीफ देताना त्यांनी क्रायटेरिया ठेवलेले आहेत की कुठल्या टाईपच्या गरजेच्या वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक काही औषध आहेत, क्रिटिकल इलनेसवरची काही औषध आहेत, त्याच्यावरचा टॅक्स त्यांनी कमी केला आहे. अगदी जे आता जीवनामध्ये आवश्यक म्हटलं जातं त्यातलं आणि फायनान्शियल प्लॅनिंग मधलं महत्वाचं एक गोष्ट आहे ती म्हणजे इन्शुरन्स. मेडिकल इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे. तर याच्यावरचा जीएसटी सुद्धा 0% केलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली प्रत्येक नागरिकाला याच्याचा फायदा हा होणारच आहे. काही रेट जे वाढलेले आहेत किंवा स्लॅब नवीन आता 40% एक नवीन स्लॅब मध्ये काही प्रोडक्ट आलेले आहेत. तर हे प्रोडक्ट जर आपण बारकाईने बघितलं तर हे प्रोडक्ट आहेत ही जीवनावश्यक नाही आहेत, लक्झरी आहेत किंवा ऍडिक्टिव्ह काही प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल सिगरेट आहे, तर हे काही लक्झरी प्रोडक्ट म्हणता येणार नाही, हे ऍडिक्टिव्ह प्रोडक्ट म्हणता येईल. तर अशा टाईपच्या काही प्रोडक्टना त्यांनी जो 28% होता तो 40% केलेला आहे.